नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने मोमोज बनवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता मोमोजला शेप कसा द्यायचा ते अगदी सहज असं तुम्हाला दाखवणार आहेत. तर त्यासाठी इथे आपण मोमोजसाठी जी स्टफिंग लागणार आहे ती इथे बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि अद्रक जो आहे ते चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी बारीक असा चॉप केलेला इथे कोबी टाकून घेतलेला आहे. तर इथे जो कोबी किंवा आपण जो अद्रक लसूण जेव्हा चॉप करून टाकतो तेलामध्ये तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे. सर्व हाय फ्लेमवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. याची फ्लेम अजिबात स्लो ठेवायची नाही. तर तुम्ही ते पाहू शकता अगदी फास्ट अशी ही प्रोसेस जी आहे ती करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण सोया सॉस टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये काळी मिरी पूडसुद्धा यामध्ये टाकू शकता. त्यानंतर इथे सोया सॉस टाकल्यानंतर सुद्धा चांगलं असं कोबी जो आहे सोया सॉसमध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता इथे चांगलं असं आपलं कोबी जो आहे सोया सॉसमध्ये असं परतवून झालेला आहे. तर इथे सोया सॉस जो असतो त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ जे आहे तर अगोदर न टाकता सर्वात शेवटी टाकायचं आहे. तर इथे चांगलं असं परतवून झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर मीठसुद्धा इथे चवीनुसारच टाकून घ्यायचं आहे. तर इथे मिठामध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. स्टफिंग जे आहे ती इथे स्टफिंग जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. तर आता आपण कोटिंगचं जे मैद्याचं जे पीठ आहे ते आता इथे आपण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी. त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून इथे आपण पीठ जे आहे चांगलं असं मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी करूनच इथे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी न टाकता हळूहळू पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ. अगदी जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही मळायचं. तर इथे अगदी हलक्या हाताने पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाने सुद्धा इथे बनवू शकता, परंतु गव्हाच्या पिठाची जी टेस्ट असते ती पाहिजे तशी मोमोजला येत नाही गव्हाच्या पिठाने. तर तुम्ही मैद्याच्याच पिठाने इथे मोमोज जो आहे तो शक्यतो बनवू शकता. तर इथे पीठ जे आहे ते चांगलं आपलं मळून झालेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी जास्त घट्टही नाही झालेलं पीठ आणि सैलही नाही झालेलं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ जे आहे मोमोजचं इथे मळून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे आता गोळे करून घेणार आहोत. तर इथे पिठाचा गोळा घेऊन इथे आपण चांगला पेढ्यासारखा असा लहान आकारामध्ये गोळा बनवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी ज्याप्रमाणे तुम्हाला मोमोजची साईज हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे गोळे इथे बनवू शकता. तर इथे मी सर्व जे गोळे आहेत ते अगदी सेम आकारामध्ये इथे सारख्या आकारामध्ये इथे बनवून घेणार आहे. तर इथे सर्व असे गोळे आपले पिठाचे बनून झालेले आहेत. तर आता इथे आपण कोरडं पीठ जे आहे ते गोळ्याला लावून आणि इथे असं पारीचा आकार देऊन घेणार आहोत. तर इथे पारी लाटताना जी आहे ती पारी जी जास्त पातळी नाही करायची आणि जाडही नाही ठेवायची. अगदी मीडियम अशी तयार करून घ्यायची आहे पारी. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी हलक्या हाताने पारी जी आहे ती इथे लाटून घ्यायची आहे. तर कडासुद्धा अगदी जास्त पातळ नाही करायच्या. सर्व बाजू ज्या आहेत त्या मीडियम अशा लाटून घ्यायच्या आहेत. जर का तुम्ही पातळ पारी लाटली तर मोमोजची शेप देताना तुम्हाला व्यवस्थित अशी शेप देता येणार नाही आणि जास्त घट्ट जाडसर जर का तुम्ही पारी जी आहे ती ठेवली तर खाताना जास्त तुम्हाला पीठ लागेल. त्यामुळे अगदी मीडियम अशी ही पारी तयार करायची आहे. तर इथे आपली पारी जी आहे ती तयार झालेली आहे. तर आपण यामध्ये आता स्टफिंग टाकून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे शेप देणार आहे. मोमोजची जी शेप आहे ती कशा पद्धतीने इथे देऊन घेणार आहे मी.
पारीला इथे. तर इथे एक बाजू जी आहे ती दुमडून झाल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा तशाच पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज अशी ही पारीला इथे मी शेप देऊन घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचे मोमोज इथे बनवू शकता. तर इथे दोन्ही बाजूने जे आहे असे फोल्ड करत घ्यायचं आहे, दुमडून घ्यायचं आहे. तर मोमोजचा हा जो शेप आहे तो अगदी सोप्या पद्धतीचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचे मोमोज एकदा नक्की ट्राय करा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे मी मोमोजला शेप दिलेला आहे. तर इथे बाकीचे जे आहेत मोमोज ते सुद्धा इथे आपण लाटून घेणार आहोत. तर इथे दुसरा मोमोजसुद्धा इथे तुम्हाला मी दाखवत आहे. तर पारी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे. जर का पिठाचा जो गोळा आहे तो जर का लाटण्याला किंवा खाली पोलपाटाला जर का तुमचा चिकटत असेल तर जास्तही पीठ घ्यायचं नाही. अगदी कमी पिठामध्येच तुम्हाला हे कोरडं पीठ जास्त घ्यायचं नाही, कमी पिठामध्येच इथे लाटून घ्यायचं आहे. तर इथे दुसरा मोमोजसुद्धा इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला जो टोक असतो पारीचा तो आत घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आत घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूचे जे दोन्ही ज्या बाजू आहेत त्या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर का तुम्ही मोमोज बनवाल तर अतिशय दिसायला सुद्धा सुंदर असे दिसतात मोमोज. आणि स्टफिंगसुद्धा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये स्टफिंगमध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा गाजरसुद्धा यामध्ये टाकू शकता. इथे मी फक्त कोबी टाकून इथे स्टफिंग जे आहे ती इथे बनवलेली आहे. तर इथे आपले मोमोज तुम्ही पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे साध्या सोप्या पद्धतीने मोमोज एकदा नक्की बनवून पहा. तर इथे आपले मोमोज जे आहेत इथे सर्व असे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मोमोज तयार झालेले आहेत. तर आता आपण हे मोमोज जे आहेत ते आता स्टीम करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व मोमोज जे आहेत इथे असे स्टीम करून झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे मोमोज एकदा नक्की बनवून पहा. बाय बाय.